आनंद भाऊजी, काय आपल्याला आपलं टार्गेट पूर्ण करायचं असेल तर ते रॉ मटेरियल वेळेत आलं पाहिजे. ते येत नाहीयेत, त्याचं स्टेटस काय एकदा चेक करा ना प्लीज. काय आणि ते टेम्पोही वेळेत पोहोचत नाहीत. हो वहिनी, मी बघतो. वहिनी, रघुचा फोन येतोय, मी घेऊ का प्लीज? नक्की काहीतरी LFC बातमी त्याला द्यायची असेल म्हणूनच तो फोन करतोय, बाकी तो फोन करणार नाही. मी स्पीकरवर ठेवतो. हा रघु, बोल. साहेब, इकडं चर्चा चालू आहे. कसली? साहेब, ते कॉन्ट्रॅक्ट नाही का, गुरु सरांना अर्ध आणि राधिका मसाल्यांना अर्ध मिळालंय त्याच्याबद्दल. गुरु सर राधिका मसाल्याला पाडण्याचा प्लॅन करतायत. मी ऐकलं ना सर, ते कदम नारकर बोलत होते. हो नारकर, गुरु सरांचा फोन आला होता. असं? हो ना, जाम चिडले होते. मला तर असं वाटतंय राधिका वहिनी ज्या गतीने यशस्वी होत आहेत ना, ते बघून साहेबांची जाम चिडचिड होते. इतर होणारच हो. बरं, काय म्हणत होते साहेब? मला म्हणाले, कदम, काहीही करून राधिका मसाले आपल्या स्पर्धेतून दूर व्हायला हवे. वाटेल ते करा, हवं तर त्यांच्या कंपनीमधलं कुणालाही फितवा, काहीही करा, पण त्यांच्या आधी आपली ऑर्डर पूर्ण व्हायला हवी. शिवाय त्यांचे मसाले अप टू द मार्क नसतील याकडे जास्त लक्ष द्या. काय सांगता काय? बापरे, गुरुनाथ सरांच्या मनात इतकं काही चाललं असेल ना, याची कल्पनाच नव्हती. हो ना, बघू काय होतं ते. त्यांचा प्लॅनच आहे सर, राधिका मसाले कंपनी पडली पाहिजे. रघु, अजून काही बातमी असेल तर प्लीज परत फोन कर, पण बी केअरफुल. ओके? हो सर, काळजी करू नका सर. गजानन महाराज आहेत आपल्यासोबत. बघितलं ना वहिनी, हे सगळं काय चाललंय? गुरुनाथ सुभेदार आपला पिच्छा सोडायला तयार नाही. तेच तर. आता त्यांच्या कंपनीला मिळालंय ना अर्ध कॉन्ट्रॅक्ट, मग करावं ना त्यांनी त्यांचं काम. माझ्या वाट्यात कशाला येत आहेत? खरंच डिस्गस्टिंग आहे हे सगळं. नाही, हे सगळं ते जर मुद्दाम करत असतील ना, तर ते आहेत आणि मी आहे. मी खरं तर ठरवलं होतं की शांतपणे काम करायचं, पण हे नाही करू देणार. नाही म्हणजे आपल्याला काही कोणाचं वाईट करायचं नाहीये, पण आपलंही वाईट होऊ द्यायचं नाही. नाही, मी बघते हे राधिका मसाल्याचं नाव कसं खराब करतात ते. बरोबर आहे बहिणी, असंच वागायला हवं. सर, आमच्या नागपूरला एक म्हण आहे, जोवर पडत नाहीत रट्टे तोवर सुधरत नाहीत पोट्टे. आता दुसरा इलाज नाही. गुरु सर लवकर गेले का? हो, पण घरी नाही गेले. मग गेले कुठे? कुठे का गेले असे ना, आपल्याला काय करायचंय? ओहो, पण सगळी कामं आपल्यावर सोपवून गेलेत. चला चला, लवकर कामं आटपा. मला गर्लफ्रेंडला भेटायला जायचं. आणि मला शॉपिंगला जायचंय. वा, साहेब गेले तर चर्चा सुरू. हो कदम साहेब, तुम्ही काहीतरी बोला. मी काय बोलणार, उलट आज मीच लवकर घरी जाण्याचा विचार करतोय. बायकोला जरा नाटकाला घेऊन जायचंय. नाटकाला? एकदम कुठे रे, रोजच कटकट करते, आज घेऊनच जाईन. हो, मलाही माझ्या घरच्यांना जेवायला बाहेर घेऊन जायचंय. असं आहे का? चला सगळे आटपा लवकर आणि आपण निघूया. ते म्हणतात ना, जसा बॉस तशी टीम. काय? जसा बॉस तसा स्टाफ. चला काम करा आपापली. रघु, काय चाललंय इथे? सर, लहान तोंडी मोठा घास, जसे राजा तशी प्रजा. मी काय बोलणार? नाही, आता बोलण्यासारखं काही राहिलेलंच नाहीये. एक काम करा, मग सगळ्यांना जायचंय ना, जा, सुट्टी घ्या कायमची. मी सगळ्यांना लेटर्स देतो. सॉरी सर. सॉरी सर. व्हॉट सॉरी तर मी म्हणायला पाहिजे. गुरुनाथनी तुमच्यासारख्या कामचोर लोकांना अपॉइंट केलं, पण मी तिकडे लक्ष दिलं नाही. गुरुनाथ वरती आंधळा विश्वास टाकला मी. मला वाटलं प्रमोशन मिळाल्यानंतर, कंपनीचा पार्टनर झाल्यानंतर गुरुनाथ कामाकडे लक्ष देईल, पण कसलं काय, तिथं गुरुच जागेवर नाहीये. रघु, कुठे गेलाय गुरुनाथ? सर, ते गेले, माहित नाही कुठे गेले. म्हणजे? सर, सांगून नाही गेलेत,
बॅग घेतली आणि एकदम गेले. नाही, त्याची कॉन्फरन्स आहे, पण ती उद्या आहे गोव्याला. मग आता एवढ्या लवकर का गेला? ती फ्लाईट तर उद्या सकाळच आहे. काय चाललंय काय कळत नाहीये. मला त्यालाच विचारायला हवं. फोन पण बंद आहे. कुठे गेलाय माणूस? बीड उभे काय, चला कामाला का प्रत्येकाने. आपण कामाला जा. कॅरी ऑफिस मध्ये पण नाहीये. अरे यार, कुठे गेला असेल हा? किंवा मी ऑफिसला थांबून काय करू? बघायच्या आत सटकते. कांदा नीट परतून घ्यावा आणि मग त्यात मटार घालावेत. कांदा असा लालसर परतून घेऊयात आणि मग त्यात मटार घालायचं. वा वा, काय रेसिपी आहे. आणि काय, मटार शिजत आले की पनीर टाकून नंतर त्यात फ्रेश क्रीम टाका. पनीर माखनवाला तयार. अजून काय करूया? उकडलेल्या अंड्यांची कचोरी. वा वा, अंडी काढावी. अंडी उकडून घ्यावीत आधी आणि उकडलेल्या अंड्याची कचोरी करूया. काय करतोयस? मटर पनीर माखनवाला आणि अंड्याच्या कचोऱ्या. जमणार आहे का? हो, का नाही जमणार, मला येतं सगळं. अरे ते काही नूडल्स बनवणे इतकं सोपं नाहीये, कठीण असतं ते. प्रयत्न करायचं. हा, संत रामदासांनी म्हटलंय, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. बर, आता आटपा लवकर. होईल लगेच. झालंच का? काय झालं? मला प्रमोशन मिळालंय. मी आता सिनियर एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर झाले. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. वा वा वा. ज्या कार्याला करायला लोकांना 10-10 वर्ष लागतात, ते तू इतक्या कमी वेळात केलंस. हे सगळं तुमच्या सपोर्टमुळे झालंय. म्हणजे माझ्या प्रमोशनमुळे तुला जो आनंद झालाय ना, तो बघून मला जास्ती बरं वाटतंय. अरे मग मला का नाही होणार आनंद? तसं नाही रे, म्हणजे काही नवऱ्यांची अगदी टिपिकल मेंटॅलिटी असते ना, गुरु सारखी. आपल्या बायकोची प्रगती बघवत नाही त्यांना. गुरु भरकटलाय ग. पण हे बघ, मी वचन देतो, मी कधीही तुझ्या सुखाच्या प्रगतीच्या आड कधीच येणार नाही. आणि आपलं काय फक्त नवरा बायकोचं नातं आहे का? आपण बेस्ट फ्रेंड्स आहोत ना. तू वास येतोय. जळतंय. हे बघ, हा कांदाही आपल्या नात्यावर जळतो ग. आता हे शाब्दिक कोट्या पुऱ्या. आपण नाहीतरी काम करायचं का? आपण आज बाहेर जाऊयात, फिरायला जाऊयात, शॉपिंग करूयात आणि बाहेरच डिनर करूयात. सेलिब्रेशन. पण त्यापेक्षा आपण सगळ्यांना घरी बोलवून पार्टी करूया ना. म्हणजे नाना नानी, महाजनी, काका काकू, राधिका, सौमित्र, सगळ्यांना. फॅन्टॅस्टिक आयडिया. मी काय करतो, हे पनीर माखनवाला आहे ना, त्याच्यामध्ये ही अंडी उकडून टाकतो, म्हणजे भाजी वाढेल. म्हणजे सगळ्यांना घरीच जेवायला बोलूयात आपण. आणि काय करूयात, अजून काहीतरी करूयात, म्हणजे सगळ्यांना भारी वाटेल ना. नाही, मी काय म्हणते, आज आपण सगळ्यांना घेऊन बाहेर जेवायला जाऊया. अरे कशाला? त्यांना माझ्या हातची चव कळेल ना. तू राधिका वहिनींना फोन कर, त्यांना सांग गुप्ते भाऊंनी काय जेवण बनवलंय. नाही, हो बरोबर आहे, सगळं बरोबर आहे. पण आज सेलिब्रेट करूया ना, बाहेर जेवायला जाऊया. बर. नाही, अरे तू छानच करतोय सगळं, पण नंतर कधीतरी आपण सगळ्यांना बोलूया जेवायला. आज नको. हा चालेल. हा, मी राधिकाला फोन करून येते. चालेल. अरे कुठे गेलाय यार? फोनच उचलत नाहीये.
बाबा काय झालं आई कुठे? अगं पण काय झालं आई आई अगं कुठे हे आले. आली ग काल आई रेवतीला प्रमोशन मिळालंय. अरे वा मिळालं का अभिनंदन बरं झालं छान छान ती आपल्याला पार्टी देऊन राहिली. बाहेर जायचंय आपल्याला जेवायला. हो आता गुप्ते भाऊ भेटले होते. ओरडून ओरडून सांगत होते. खुश होते एकदम. त्यांचा आनंद तर गगनात मावेनासा झाला होता. असं वाटत होतं त्यांना जणू काही रेवतीनं जगच जिंकलंय. मग काय का वाटू नये त्यांना. कारण म्हणजे आता रेवतीच्या आनंदात गुप्तेंचाही तेवढाच आनंद आहे की नाही. हो ना चालेल ना दोघांचं छान चाललंय याशिवाय आपल्याला काय हवंय गुड. बरं झालं रेवतीनं लग्न केलं. गुप्ते भाऊ किती प्रोत्साहन देतात तिला. बरं वाटतं नाही बघायला. बघा एक सोबत गुप्ते आहे तो आपल्या बायकोचं किती कोड कौतुक करतो. आणि अगं रेवतीला प्रमोशन मिळालं म्हटल्यानंतर मग आपल्याला काहीतरी गिफ्ट वगैरे द्यायला लागते ना. जेवायलाही जातोय का म्हणते. हो हो आई घेतलंय मी. आज सकाळीच मला रेवतीने कल्पना दिली होती आणि मला तर खात्री होती रेवतीलाच प्रमोशन मिळणार. म्हणून एक छानशी पर्स घेतलीये तिच्यासाठी. वा बरं मी काय म्हणते मी आता आवरते. अथर्वचंही आवरते. तुम्ही लवकर आवरून घ्या. आपल्याला लवकर निघायचंय बरं. चला, आवरा. चालेल 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 सरिता चालेल. तू मला एक सांग मध्येच माझं बोलणं का बंद केलंस तू. का विषय बदलवला. का हो तुम्ही पण अशा दिवशी असं अशुभ वगैरे बोलताय या प्रसंगी. काऊन बरं काही वेळी बोलायचं. पोरांचं मूड गेला असताना आपले भयाड असं काऊन वागून राहिलंय काही कळत नाही. हा गुरुच्या मागे लागले 7:30 काही कळत नाही. राधिकेलाही वाटतं ना आपल्या नवऱ्यानं आपलं कौतुक करावं. का करते विचार पोरीच्या नशिबातच नाही. नशीब वगैरे काही नसतं या आपल्या मूर्खात. हळू बोला ना. पुन्हा सुरू केलं का तुम्ही गुरुपुराण. राहू दे ना आता आवरा ना. चला चाल. आणि तिथे गेल्यानंतर गुरुविषयी काही वाईट साईड बोलू नका बरं. पोरांच्या आनंदावर विरजण पडते का नाही. मी का बैताड आहे का तिथे काही बोलायला. चला बर चल. किती छान अरेंज केलंय सगळं. अरे नाही माझी फक्त आयडिया होती. मी पंकजला आणि सौमित्राला सांगितलं आणि त्यांनी मदत केली हे सगळं अरेंज करायला. थँक्स पंकज. थँक्स सौमित्र. अहो तुम्ही काय थँक्स म्हणताय मला. उलट तुम्हीच मला तुमच्या सगळ्यांमध्ये बोलवलं. उलट मी थँक्स म्हणायला पाहिजे. रेवती अभिनंदन. मला रेवतीबद्दल थोडस बोलायचंय. बोलू का. नाही वहिनी तुम्ही बोला बरं. बोला तुम्ही. एवढं फॉर्मॅलिटी कशाला बोल ना. मी गुलमोहर सोसायटीत राहायला आले तेव्हा आधी कोणाशीच ओळख नव्हती. पण माझी पहिली मैत्री झाली ती रेवतीशी. आणि ती मैत्री आजही तशीच टिकून आहे. हो आणि ही मैत्री अशीच टिकून राहू दे. खरंच कोणाची दृष्ट लागायला नको तुमच्या मैत्रीला. अरे यार तिला बोलू तर दे. का डिस्टर्ब करते तिला. ए राधिका ते तू बोल ग. तर गुलमोहर सोसायटीत राहायला आल्यापासून रेवती माझी पहिली मैत्री. नाही पहिल्यांदा आपण का भेटलो होतो त्याचं कारण काही आठवत नाही. पण नंतर भेटण्यासाठी काही कारणाची गरज नाही पडली. आमची मैत्री घट्ट झाली. आम्ही एकमेकींना समजून घ्यायला लागलो. एकमेकींची सुख दुःख शेअर करू लागलो. मी रेवतीला अगदी जवळून पाहिलंय. तिनं अनेक अडचणींवरती मात केली. घर ऑफिस स्नेहा हे सगळं ती सांभाळायची अगदी सहजपणे. मला बऱ्याचदा तिचा हेवा वाटलाय. हे असं सगळं मी करू शकते की नाही असं वाटायचं. पण रेवती आज मी हे सगळं करू शकते ते केवळ तुझ्यामुळे. अगदी ऑनलाईन बिल भरण्यापासून ते आज खंबीरपणे एकटीनं मी जगू शकते ते रेवतीमुळे.
रेवतीनं मला विश्वास दिला, वेळोवेळी मुलाचा सल्ला दिला, खंबीरपणे पाठीशी उभी राहिली. बऱ्याचदा तिनं मला संकटांची जाणीव करून दिली. आमच्यात बऱ्याचदा गैरसमज सुद्धा झालेत, पण नेहमी माझ्या पाठीशी उभी राहिली आहे रेवती. मी नागपूरहून आले तेव्हा कोणीच ओळखीचं नव्हतं, जवळची माणसं नव्हती, मित्रमैत्रिणी नव्हते. तेव्हा रेवती माझी मैत्रीण बनली. मी आज घर सांभाळते, ऑफिस सांभाळते, हे सगळं मी करू शकते कारण रेवती माझ्या बरोबर आहे. एक साधी गृहिणी, ते राधिका मसालेमधली राधिका मॅडम, हा जो माझा प्रवास झालाय ना रेवती, तो तुझ्यामुळे झालाय. मला तुझं खूप कौतुक आहे आणि तू जे मला दिलंयस त्याबद्दल तुझे मनापासून आभार. सुटेल कारे हात दोस्तीचा नाही 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 तरी पण दोस्ती तुटायची नाही, दोस्ती तुटायची नाही, दोस्ती तुटायची नाही. एक फोटो 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 रेवती, आई बाबा, मी सगळ्यांकडनं तुला छोटंसं gift. आवडलं का नाही सांग. सॉरी, मी सगळ्यांच्या मध्ये जरा एक मध्ये बोलतो मी, कारण माझ्याकडे एका माणसाने खूप मन हलकं केलं होतं, खूप इमोशनल झाला होता. सो मी त्या माणसाचं नाव आता सांगतो. रेवतीचे मिस्टर सुबोध गुप्ते यांना त्यांच्या बायकोबद्दल भरभरून बोलायचंय. सो तुम्ही बोलू शकता आता. ते बिंदास बोला, तुमच्या पाठीशी आहे मी. मी आज कुणाचं काही ऐकणार नाहीये. आज मला माझ्या बायकोचं जाहीर कौतुक करायचं. रेवती, राधिका वहिनींमुळे रेवती माझ्या आयुष्यात आली. म्हणजे त्या दोघींची मैत्री, आणि राधिका वहिनी मला भाऊ मानतात, त्यामुळे काही सणांच्या निमित्ताने, कार्यक्रमांच्या निमित्ताने किंवा सोसायटीच्या फंक्शनच्या निमित्ताने आमची नेहमी भेट व्हायची. आणि अर्थात आम्ही एका सोसायटीत राहतो, त्यामुळे वरचेवर भेट होतच राहायची. पण हळूहळू आमची मैत्री वाढली. तसा मी अबोल होतो. माझ्या आयुष्यात आलेल्या बॅड पॅचमुळे मी फार खचलो होतो. स्नेहाच्या, म्हणजे माझ्या पहिल्या बायकोच्या जाण्याने मी फार निराश झालो. वहिनींना तर सगळं माहितीये. वहिनींनी मला खूप साथ दिली, जगण्याची उमेद दिली. आणि हिअर आय एम. गुप्ते भाऊ, तुमच्या बायकोचं कौतुक करायचंय. तुम्ही तर माझ्यावरतीच निबंध लिहून राहिले. अहो, पण वहिनी तुम्हीच निमित्त होता ना या सगळ्याचं, आणि तुमच्यामुळे तर आमचं लग्न झालं. हो ना, राधिका आपली अशी आहेच हो. सगळ्यांना सांभाळून घेणारी नाही. गुप्ते भाऊंबद्दल आणि रेवतीबद्दल तिला आधीपासूनच माहित होतं. लग्नाची तर इतकी घाई झाली होती राधिकाला.